रोमन साठे साहब का यहाँ पे आगमन हो चुका है। इनका तहे दिल से यहाँ पे शुक्रिया अदा किया जाता है। रोमन साठे साहब यहाँ पे तशरीफ ला चुके हैं। साठे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या निमित्ताने आमच्या या अंबाजोगाई नगरीमध्ये उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या आदरस्थान आदरणीय फौजियाताई यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूया। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असणारे आमचे वडीलधारी मंडळी, युवक बांधवांनो आणि उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, कोणाचंही या ठिकाणी नाव न घेता व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी। खरं तर फौजियाताई आज या ठिकाणी काय बोलावं असा मला प्रश्न पडलाय, कारण समोरची गर्दी बघून आणि या भागामध्ये एवढी मोठी सभा बघून आजच आदरणीय साठे साहेबांचा विजय निश्चित झालाय असं आम्हाला या ठिकाणी खात्री वाटत आहे। एवढ्या मोठ्या जल्लोषात उत्साहात तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यानंतर विजयाचा गुलाल हा आदरणीय साठे साहेबांना आजच लागलाय असं चित्र अंबाजोगाई शहरामध्ये नगरीमध्ये तयार झालेलं आहे। खरं तर मी सगळ्या आमच्या बांधवांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते की त्यांनी एक छोटीशी बैठक घेतली होती एका ठिकाणी आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय मोदीजी, व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी एक छोटीशी व्यथा त्यांची मांडली आणि आमच्या साठे साहेबांनी सांगितलं की आमच्या या मुस्लिम बांधवांना येणाऱ्या काळात कुठेही अडचण आली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्याबरोबर ताकदीने या ठिकाणी उभा राहील असं आश्वासन दिलं। तर मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षासहित आमचे होणारे आमदार सुद्धा पूर्ण ताकदीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सर्व मागण्या पूर्ण करतील एवढीच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला ग्वाही देते। परत एकदा फौजिया मॅडमचे मी या नगरीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या वाणीला विराम देते, कारण पुढे थोडेसे कार्यक्रम असल्यामुळे मला जावं लागतं। साठे साहेबांची आणि ताईंची दोघींची या ठिकाणी माफी मागते आणि परत एकदा साठे साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला तुतारी समोरचं बटन दाबून सगळ्यांनी प्रचंड मताने विजयी करावं एवढाच विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त करते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। साजिशें तो रोज बनती है हमारी हस्ती मिटा देने की, साजिशें तो रोज बनती है हमारी हस्ती मिटा देने की, मगर आप लोगों की दुआ उन्हें मुकम्मल होने नहीं देती। साठे साहब आइए। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब व महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने माझ्या प्रचार सभेसाठी या अंबाजोगाई शहरामध्ये आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या नेत्या खासदार सौ फौजिया खान मॅडम, मंचावर उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब, या नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय बबन भैया लोमटे, माझे मार्गदर्शक आदरणीय थोडबरे सर, शिवसेनेचे नेते आदरणीय अशोकजी हेडे साहेब, रमेश सर, मोहीम सर, मंचावर उपस्थित असलेले आदी खालेद साहेब, नाव घेता येतील असे सर्वच मान्यवर, कुणाचं जर नाव घ्यायचं राहून असलं तर मला थोडी क्षमा करावी। महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी, या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांनो, आज या ठिकाणी आदरणीय फौजिया खान मॅडम आपल्या सर्वांना या ठिकाणी माझ्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद मागायला या ठिकाणी आलेले आहेत। या अंबाजोगाई शहरामध्ये आपण सर्वांना मी परिचित आहे की माझा राजकीय जन्म या अंबाजोगाई शहरामध्ये झाला। नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदार हा राजकीय प्रवास करत असताना या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये मी काम करत असताना नेहमी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून
या मतदारसंघामध्ये आणि या शहरामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. महायुती सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे जे काही आमदार होते, जे जे काही मंत्री होते ते या ठिकाणी निघून गेले आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी थांबलो आणि या विचाराने थांबलो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार, त्यांचा वारसा, विचारांचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी समाजकारण आणि राजकारण केलं आणि पवार साहेबांनी नेहमी धर्मनिरपेक्षतेचं या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, समाजकारण केलं आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे की या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना आदरणीय पवार साहेबांनी अनेक धोरणात्मक या ठिकाणी निर्णय घेतले. सर्व समाजाला या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं या निवडणुकीकडे पाहत असताना या मतदारसंघातली जनता एक वेगळ्या नजरेनं या ठिकाणी पाहत आहे. कारण या मतदारसंघातली हे निवडणूक सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की ही निवडणूक एका वेगळ्या दिशेने जात असताना स्टेज पर जितने लोग बैठे हैं, मौजूद हजरात और मेरी माँ बहनें जो नीचे और भाई और जितने अजीज अहबाब बैठे हैं, आज की ये कॉर्नर मीटिंग जिस लिए रखी गई हम सब बेहतर जानते हैं. बात इतनी है, न बंदूक की गोली से न तलवार की धार से बंदा डरता है तो बस परवरदिगार से. अपना यकीन मुकम्मिल रखो, अपने ईमान की पुख्तगी बरकरार रखो. बाकी बातें होती रहेंगी, लोग आते रहेंगे, जाते रहेंगे. इस सरजमीन पर सबसे पहले मैं भारत की एक ही बात मैं बोलकर अपनी बात खत्म कर रहा हूं. इस सरजमीन पर भारत की वो सरजमीन है जिस पर पहला कदम आदम का उतरा है. इंसान का पहला कदम जन्नत से निकला तो भारत की धरती पर उतरा. तो इंसानियत भी आखिरी तक कहीं टिकेगी तो भारत पर टिकेगी. तो यहाँ की इंसानियत को कोई खत्म नहीं कर सकता. आजकल भाइयों बहनों बोल के बहुत इंसानियत खत्म करने की कोशिश की गई, लेकिन खत्म की नहीं जा सकती. हम एक साथ थे, एक साथ हैं, एक साथ रहेंगे. ये पैगाम है सरजमीन का. और अंबेजोगाई की संस्कृति और इस यहाँ की सकाफत हमेशा भाईचारा, अमन सिखाते आई है और वो बरकरार रहेगा. अब कुछ लोगों ने मुझे कहा कि भाई ये गांधी जी है, ये बहुत काम कर रहे हैं. किसी ने कहा कि मुझे धमकियां देंगे. ये सारी बातें हो गई, वो अपनी जगह पर करते रहे. लेकिन जो रास्ता सही है वो मैंने चुना और आपको यकीन दिलाता हूं कि तमाम समाज के लोग अपने तौर पर काम कर रहे हैं और वो सीट जीत के आ रही है. किसी के बातों में मत आओ और अपने काम को अंजाम दो. इंशाअल्लाह हम करीब हम कांटे को चुनकर यहीं पर खड़ा करेंगे. ये सोचना गलत है कि कौन क्या कर रहा है, इधर जा रहे उधर. कोई कहीं नहीं जा रहा. अभी मेरे बबन भैया लोंटे से बात हुई, उन्होंने भी कहा कि कोई कहीं नहीं जा रहा. आप बेफिक्र रहिए, सब आपके साथ हैं, हम भी आपके साथ हैं. सब मिलकर अपन इसको लाएंगे, ऊपर लाएंगे. तो इस बात को याद रखो और इन चीजों से बचकर हमें आगे बढ़ना है. मैं मुबारकबाद देता हूँ यहाँ पर आए हुए तमाम लोगों को और शुक्रिया अदा करता हूँ. और एक ही बात कहता हूँ कि तूफान कर रहा था मेरे अज़्म का तवाफ. तूफान कर रहा था मेरे अज़्म का तवाफ. दुनिया समझ रही थी कि कश्ती भंवर में है. कोई बात नहीं है, इंशाअल्लाह कामयाबी जरूर मिलेगी. अल्लाह आपको हमको साबित कदम रखे. व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. आज
सदर बाजार येथे कॉर्नर बैठकीचं आयोजन आपण येणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय पृथ्वीराज साठे साहेब यांच्या प्रचारानिमित्त आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार सौ फौजिया मॅडम ह्या आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आपल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी आपल्या अंबाजोगाईमध्ये आलेले आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या नगरीचे नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, तसेच या पक्षाचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, या स्टेजवर असणारे मारुतभाई, तसेच या कार्यक्रमासाठी आत्ताच मार्गदर्शन करणारे आमचे गुरु कोडवरे सर, या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, या स्टेजवर सर्व मान्यवर, इथं जमलेले सर्व या भागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपल्या केज विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे साहेबांची यांना आपल्याला मतदान करायचंय. मतदान का करायचं, कशासाठी करायचं आणि कुणाला करायचं नाही यासाठी आम्ही तुम्हाला मत मागण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो, या केज मतदारसंघावर एका कुटुंबानं, एका मागासवर्गीय मतदारसंघावर 30 वर्ष झालं अतिक्रमण केलंय. ती अतिक्रमण काढण्यासाठी आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या ह्या हुकुमशाला 20 तारखेला आपल्याला इथून हाताळून लावायचं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा, आपल्या सर्वसामान्य घरातला, रस्त्यावर फिरणारा, तुमच्या हाताला ओम म्हणणारा असा हा उमेदवार माननीय राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांना दिलेला आहे. ज्याला सर्वसामान्यांच्या विचाराची, कामाची असणारा असा ते साहेब, ज्या माणसानं आपल्या नगरीचं 2 वेळेस नगराध्यक्षपद भूषवलं, 1 वेळेस आमदारकी 2.5 वर्षाची त्यांना मिळाली, त्या ज्या काही पदामध्ये जी काही त्यांना संधी देण्याची त्यांना संधी भेटली, त्या संधीचं सोनं आपल्या शहरासाठी त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, गेले 30 वर्ष आपण ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं आणि काय नाही तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे. आज ते प्रत्येक वेळेस पक्ष बदलतात. ज्या पवार साहेबांनी त्यांना या महाराष्ट्राचे राज्य 10 वर्ष मंत्रिपद केलं, आजच कालच तो पोरगा इतका लबाड बोलतो, ज्यांनी मरताना म्हणली होती की बाळा राजकारण सोड, त्यानं त्याच्या तोंडाला सांगितलं होतं पवार साहेबांच्या समोर, राजकारण सोड पण पवार साहेबाला सोडू. ही गेल्या 95ला 2019ला मानलेला आहे. आणि काल इतका लबाड, काल तो म्हणतो की माझी आई मरताना म्हणली गोपीनाथरावला सोडू नको, त्यांचं घर मरताना त्यांच्या घरासमोर मी होते. आणि तुझी दवाखान्यात त्यांचं घर कुठून आलं? तुझं घर कुठून आलं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं तुझ्या आईच्या पशी? मित्राला तुझी आई तर दवाखान्यात वारली ना. इतका लबाड, स्वार्थी आणि घमंडी आमदाराला तुम्हाला आता आपल्याला घरी पाठवायचं. ज्या आज आपल्याला इथला आमदार तर चित्रासारखा आहे, त्याच्या पुढे 2 बोके बसलेले आहेत. त्या बोक्यांना आपल्याला सांगायचंय की अंबाजोगाई कुठल्याही भूलतापाला, कुठल्याही आमिषाला, कुठल्याही विकणार नाही. तुला खरा काय मतदार आहे, कसा स्वाभिमान आहे अंबाजोगाईचा, हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ज्या पक्षामध्ये जो उमेदवार उभा आहे त्या पक्षाचं काम या महाराष्ट्रामध्ये सर्व काही एकच काम त्यांनी सत्ता भोगण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी एकच काम केलंय की कुठल्याच विकासाचं काम असेल किंवा बेरोजगारीचं काम असेल किंवा कुठल्या महागाईचं काम असेल, कुठल्याच प्रश्नावर त्यांची बोलणं नसतं, कुठल्याच प्रश्नावर त्यांची जाण नसती. फक्त त्यांच्याकडे एकच प्रश्न असतो, मुस्लिम हिंदू, हिंदू मुस्लिम. तिथं विषय सोडला. आता तर दुसरा जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. मित्रांनो, अशा जातीवादी पक्षाच्या उमेदवाराला आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला ह्या मतदारसंघातून हद्दपार करायचंय. म्हणून तुम्ही येणाऱ्या आपल्या भागामध्ये, आपल्या एरियामध्ये आता त्यांच्याकडे
त्यांच्या पायाखालची हवाळू सरकलेली, त्यांच्याकडे एकच साधन आहे ते म्हणजे आमिष. या आमिष म्हणजे पैसे देऊन कसं तरुणांना फोडायचं. आणि आज तर कहर झाला साहेब, मॅडम कहर झाला. आज ह्या पोलीस यंत्रणेचा सुद्धा वापर तो उमेदवार आपल्याला आपल्या मतदाराला ठरवण्यासाठी काम तो करीत आहे. आज आपल्याला तुमच्या काही भागामधील तरुणांना पोलिसांतर्फे धमकी देऊन कुठला तरी आमिष दाखवून कुठला तरी प्रॉब्लेम दाबून तुम्हाला वळवण्याचं काम करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्या कुठल्याही बोलतापाला आपल्याला बळी पडायचं नाही. आपल्याला एक सर्वसामान्य माणसाला येणाऱ्या 20 तारखेला तुतारी या चिन्हावर आपल्याला मटण दाबून आपल्याला भरघोस मतानं ह्या रोमन साठेंना निवडून द्यायचंय. कारण रोमन साठेचा विजय हा निश्चित आहे. कारण ग्रामीण भागात मी फिरून आलो, ग्रामीण भागात सुद्धा लोकांनी ठरवलंय त्यावेळेस हुकुमशा हटवायचा आणि सर्वसामान्याला त्या गादीवर बसवायचं आणि आपल्या गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा. विकास जरी झाला नसला तर मान सन्मान ठेवणारा हा आमदार आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीनं सांगतो की कुठल्याही भूलतापाला न बळी पडता आपण येणाऱ्या 20 तारखेला तुतारीधारी माणसाला मतदान दाबून विजय करा आणि आपल्या मतदान रूपी रोमन साठेंना आशीर्वाद द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या. एवढंच सगळे लोकांनी इथं बोलवलं, माझा सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळे लोकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छिते की केज मतदारसंघाची निवडणूक अत्यंत रंगतपणे सुरू झाली. जेव्हा निवडणूक सुरू व्हायच्या आधी इथे खूप सारे इच्छुक होते, त्यापैकी मी पण एक इच्छुक होते. पण मला अभिमानाने इथे सांगणं वाटतं की आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पुढाकाराने या मतदारसंघामध्ये सगळ्या अपक्षांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी शेवटी ऑलमोस्ट सगळे फॉर्म काढून घेतले. आणि मला स्वतःबद्दल सांगा वाटेल की मी जेव्हा पक्षात प्रवेश केला होता, सगळ्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते त्यांच्यावर विश्वास ठेवून मला जेव्हा कळलं की मला उमेदवारी नाहीये, तेव्हा मी कुठलीही आठ शर्त न ठेवता मी माझा फॉर्म भरला नाही आणि आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी उभी राहिले. आणि एवढंच नाही तर त्यांचा फॉर्म भरण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित होती. त्याच्यामुळे मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर एवढ्या 30 वर्षापासून हा मतदारसंघ ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी या भागाचा काय विकास केलेला आहे हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. आणि इथे उपस्थित प्रत्येकाने पण स्वतःला विचारायला पाहिजे की आता निवडणूक बोलतात की जाती धर्माच्या नावावर तर ऑलरेडी सुरूच आहे, वेगळ्या धर्मामध्ये भांडण लावणं. पण हा ही अंबेजोगाई शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि इथं जेवढे हिंदू आहेत, तेवढेच मुस्लिम आहेत, तेवढेच बौद्ध आहेत, तेवढेच इतर ओबीसी आहेत. त्याच्यामुळे अंबेजोगाई ही शहर, अंबेजोगाई ही सिटी एका कोणाची मक्तेदारी नाहीये. तर अंबेजोगाई शहर हे सर्व धर्म समभाव असणारी सांस्कृतिक शहर आहे. आणि यावेळी माझ्या मते धर्मावर न होता विकासावर जरी निवडणूक झाली तरी निश्चितच महाविकास आघाडीचे साठे साहेब हे विजयी होणार आहेत. कारण इथे प्रत्येक जो इथला व्यक्ती आहे, प्रत्येक मतदार आहे तो विकासासाठी तरसलेला आहे. कारण या मतदारसंघामध्ये विकास हा कोसोतूर आहे. इथल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत मतदारसंघातील, वीज, रस्ते, पाणी, शेतकरी प्रधान आपला मतदारसंघ आहे, शेतकरी जास्त आहेत, त्यांचा पीक विमा आहे. या गोष्टी या मतदारसंघामध्ये काहीच नाही. एकाच व्यक्तीच्या हातात बार सत्ता देऊन हा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर गेलेला आहे. आणि विकास जर पाहिजे असेल यावेळी तर प्रत्येक इथं बसलेल्या मतदाराने विचार करावा आणि महाविकास आघाडीला यावेळी आपल्या महाराष्ट्रात सत्ताच येणार आहे आणि त्याचं आपल्याला पण योगदान पाहिजे. आणि आपल्या मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी राहावं. अंबेजोगाई शहरामध्ये मला आता समजलं की अंबेजोगाई शहराचे इथे धर्मगुरू आणि जे शान आहेत मारू बाबा ते इथे उपस्थित आहे. आणि मला आता समजलं की त्यांची बदनामी इथे होत आहे. तर मला विनंती करायची आहे की असं इथं कुठलंही षडयंत्र चालणार नाही, त्यांची बदनामी इथे सहन केली जाणार नाही. आणि ते एकनिष्ठ आहेत आणि जसं की त्यांनी सांगितलेले आहे ते इथेच राहणार आहेत, कुठे जाणार नाहीत. त्याच्यामुळे कोणी भूल थापांना बळी न पडता एक सगळ्यांनी जो विचार केलेला आहे की साठे साहेबांना निवडून आणायचे त्या गोष्टीवर ठाम राहावं. आता शेवटचे 2-4 दिवस राहिलेले आहेत, खूप मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होतील, पण तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष न देता यावेळी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा. आणि जो आपल्या भागाचा विकास राहिलेला आहे
तो करून घ्या. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे सांगू इच्छिते की पापाशेठ मोदीने आता पक्षविरहित विकासाच्या मुद्द्यावर आणि जो सेक्युलर पार्टी आहे जी सर्व धर्म घेऊन चालते त्यांच्यासाठी सारडे साहेबांना ओपनपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तसंच केज नगरीच्या नगराध्यक्षांनी पण साठे साहेबांना पाठिंबा दिला. या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे. साठे साहेब खूप लकी आहेत की सगळे इच्छुक उमेदवार, सगळ्या नगराध्यक्ष, सगळे नेते आणि सगळे छोट्या छोट्या ज्या पार्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत सगळ्यांनी साठे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय हा आत्ताच निश्चित आहे. आणि त्याच्यामुळे या 20 तारखेला जे आपले आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये की पिपाणी या चिन्हाला कन्फ्युजनमुळे खूप मतदान गेलेलं आहे. ते वयोवृद्ध आहेत, ज्यांना शिकलेले नाही, ज्यांना समजत नाही, त्यांना प्रत्येकाने आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी समजून सांगायचे की यावेळी 3 नंबरचं बटन आणि आपलं चिन्ह तुतारी नाहीये तर तुतारी घेतलेला माणूस आहे आणि तुतारी घेतलेल्या माणसाचं बटन दाबून यावेळी साठे साहेबांना विजयी करायचं आहे. आणि सगळ्यांनी एक निर्धार घ्यायचा आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाला मी विचारते की आपल्या मतदारसंघामध्ये सर्व धर्म समभाव आहे की नाही? आहे ना? मग सगळ्यांनी मनामध्ये संकोच न करता माझ्यासोबत घोषणा द्यायच्या आहेत की ती घोषणा सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांना लागू होते. सगळ्यांनी प्लीज मला सहकार्य करा आणि माझ्या घोषणेमध्ये सामील व्हा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद, जय भारत, जय भीम. शुक्रिया मैडम. इसके बाद डॉक्टर सेल के अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नरेंद्र काळे साहब. राजकिशोरजी मोदी, महारोप बाबा आणि सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, समोर असलेले मान्यवर, मी जास्त बोलणार नाही कारण आता खूप उशीर झाला आणि मॅडमना वेळ मिळाला पाहिजे. मी फक्त 1-2 गोष्टी सांगतो. या ठिकाणी बरेच बुजुर्ग बसलेले. गेल्या 5 वर्षात जे महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण याचा स्तर घसरला, राजकीय माणसांच्या बोली भाषेचा स्तर घसरला. मला वाटत नाही याच्या पूर्वी कधी असं झालं. आपल्या घरच्या वयोवृद्ध लोकांना विचारा, एवढं वाईट महाराष्ट्राचं राजकारण कधीही नव्हतं. ही गोष्ट आपल्याला जर बदलायची असेल तर 20 तारखेला संधी आहे. आज राज्यात देशात जे काही चाललंय ते बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो अत्यंत गांभीर्याने बजवा आणि महाविकास आघाडीला विजय करा एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघताय गेल्या 2-4 दिवसामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आले महाराष्ट्रामध्ये, डामडोल केला, सभा घेतल्या, सभेला गर्दी नाही. शहासाहेब आले, सभेला गर्दी नाही. काल मोदीजींनी शेवटची महाराष्ट्रात सभा घेतली, मुंबईमध्ये अर्ध्या खुर्च्या रिकाम्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं नाकारले. महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे ज्याच्यावर या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रावर अन्याय केला. आमचा अजंता फॉक्सकॉन सारखा प्रोजेक्ट घेऊन गेले, स्टार बस सारखा प्रोजेक्ट घेऊन गेले, ज्याच्यामध्ये की 2-2 हजार आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना नोकऱ्या मिळालेल्या असत्या. प्रत्येक गोष्ट गुजरातला घेऊन जायची आणि महाराष्ट्रावर अन्याय करायचं हे धोरण त्यांनी राबवले. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर आज दिवसेंदिवस उद्धव ठाकरेजींच्या सभांना रेस्पॉन्स वाढतोय. पवार साहेबांच्या सभा बघा, मोठ्या प्रमाणावर रेस्पॉन्स मिळतोय. तुम्ही जर सगळं बघितलं तर ही महाविकास आघाडी जवळपास 200 जागाच्या आसपास जिंकेल असं चित्र सध्या महाराष्ट्रात निर्माण झाले. त्यामुळे मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही. सगळ्यांनी या ठिकाणी भाषण केले. आपली अंबेजोगाई ही पुरोगामी विचाराचं गाव आहे. हा मतदारसंघ पुरोगामी विचाराचा. 1999ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून 2014 पर्यंत या ठिकाणी पवार साहेबांनी दिलेलाच उमेदवार विजयी झालाय. मधला 10 वर्षाचा अपवाद जो काय झालाय तो आता आपल्याला बदलून टाकायचा आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा शरद पवार साहेबांना आपल्याला द्यायचा आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मुस्लिम समाजाचा शैक्षणिक, आर्थिक सगळ्या गोष्टीचा विकास झाला पाहिजे यासाठी सातत्यानं फौजिया खान मॅडम राज्यसभेमध्ये प्रश्न मांडत असतात. त्यामुळे पुढील काळात देखील आपल्या भागात देखील मुस्लिम समाजाचे, अल्पसंख्याक समाजाची जी काही मुली आहेत त्यांचे शिक्षण वाढावं, त्यांना नवीन नवीन संध्या मिळाव्या, रोजगाराच्या संध्या मिळाव्या यासाठी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो, सभी का खून शामिल है इस मिट्टी में, किसी के बाप की जागीर नहीं हिंदुस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदारसंघ के
महाविकास आघाड़ी के उम्मीदवार पृथ्वीराज साठे, इनके प्रचार में यहाँ पर आयोजित गई सभा को आपको मार्गदर्शन करने के लिए आई हुई महाराष्ट्र की राज्यसभा की सांसद आदरणीय फौजिया खान जी, यहाँ पर उपस्थित हमारे आपके सबके सुफियान मारूफ बाबा, यहाँ पर उपस्थित सभी पार्टी के, सभी मित्र पक्ष के सभी नेतागण, और जिन्होंने आगे बढ़कर ये यहाँ पर ये सभा आयोजित की, तो हमारे मोइन भाई, जहांगीर भाई, उसके साथ रऊफ भाई, अकबर भाई, हिफाजत भाई, उनके सभी साथी, कि आज हम लोग आज यहाँ पर ये मीटिंग इसलिए आयोजित किए हैं कि हमारे जो उम्मीदवार है पृथ्वीराज साठे, इनको हमको आने वाले 20 तारीख को कामयाब बनाना है। उनकी निशानी तुतारी लिया वाला आदमी है, और उसके प्रचार में यहाँ पर हम सब लोग आए हैं। अंबेजोगाई की धरती के सर्वधर्म समभाव मानने वाले लोग हैं। अंबेजोगाई के लोग यहाँ पे कोई जात पात को थारा देने वाले लोग नहीं है। अंबेजोगाई को एक विकास चाहिए, एक सर्वसामान्य आदमी जिन्होंने गए 20-25 साल से अंबेजोगाई में नगर सेवक, नगराध्यक्ष और आमदार बोल के भी काम किया, ऐसे पृथ्वीराज साठे को यहाँ पर अपन ने उम्मीदवारी दी है, और वो एक सर्वसामान्य का प्रतिनिधि बोलकर हम सबको यहाँ पर उनको चुना के देना है। उसी के साथ हम लोग जब नगर पालिका में काम करते तो सभी जात धर्म के लोग वहाँ पर नगर सेवक बोल के काम कर सकते। अंबेजोगाई में जो शादी खाना बना है वो हम लोगों ने बना है। अंबेजोगाई के सभी जात धर्म के लोगों का कब्रस्तान हो, स्मशान भूमि हो, उसको कंपाउंड वॉल किया है। लेकिन ये जो लोग अभी आमदार यहाँ पर बता रहे कि उन्होंने विकास किया, कौन सा विकास किया? उन्होंने विकास नहीं किया तो खाली रास्ते नाली बनाने से विकास नहीं होता है। सही मायने अगर हमको विकास करना है तो हमारे नौजवानों को रोजगार देना पड़ेगा, हम लोगों को यहाँ पर एक अच्छा बिजनेस लाना पड़ेगा, और इस गांव की तरक्की करने के लिए हमको इस गांव में अमन और शांति चाहिए। और इसलिए आप लोगों को मैं अदमन गुजारिश यहाँ पर कर रहा हूँ कि आप सब लोग आने वाले 20 तारीख को कोई भी भूल आपको यहाँ पर बड़ी नहीं पड़ते हुए अपने उम्मीदवार, सर्वसामान्य उम्मीदवार पृथ्वीराज साठे, इनको कामयाब बनाइए। और एक शेर मैं यहाँ पर बोलता हूँ कि हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, इस विधानसभा की सीरत और सीरत बदलना ये हमारा मकसद है। हमको विकास की ओर जाना है, और आप सब लोगों को बोलता हूँ कि आप सब लोग आने वाले 20 तारीख को यहाँ पर जो तुतारी है उसको बटन दबाकर, तीसरे नंबर की तुतारी को बटन दबाकर कामयाब कराइए, इसलिए आपको अदमन गुजारिश करता हूँ। यहाँ पर मेरे को बोलने का मौका दिया, इसलिए शुक्रिया अदा करता हूँ। खुदा सुभाष प्रधान, इनसे गुजारिश करता हूं कि वो स्टेज पर तशरीफ लाए। इनका यहाँ पे प्रवेश होने जा रहा है। आदरणीय फौजिया खान साहिबा और राजकिशोर पापा मोदी साहब, इनके नेतृत्व में इनका जाहिर प्रवेश होने जा रहा है यहाँ पर। इसके बाद परभणी शहर से तशरीफ लाने वाले राज्य सभा के खासदार फौजिया खान साहिबा, मैं इनसे गुजारिश करता हूं कि वो अपने अल्फाज से हमारी रहनुमाई करें। फौजिया खान साहिबा। अस्सलाम वालेकुम। हमारे उम्मीदवार पृथ्वीराज साठे जी, यहाँ जिन्होंने बात किया सबसे पहले माजी आमदार संगीता ठोमरे ताई, राजकिशोर मोदी जी, बबन भैया लोमटे, डॉक्टर नरेंद्र काळे, पोटभरे सर, कुचेकर सर, चामनकर सर, जयश्री साठे, मुनव्वर भाई, अकबर पठान, खालिद चाउश, मोइन शेख, रऊफ बिल्डर, उसी तरह जहांगीर पठान, रमीज सर, नाजिम पठान, रजा मोरे, सैयद अशफाक, अनीस पठान, हिफाजत पठान, और इस मंच पे सभी भैया जो मान्यवर हैं वो, और मेरे सामने बैठे हुए सभी आप मुअज़्ज़ज़ हाज़िरीन। लोकसभा का इलेक्शन जो हुआ उसमें महाराष्ट्र ने इशारा दिया कि हमें हुकुमशाही कबूल नहीं है। हमने हुकुमशाही को ठुकराया और एक होकर सबने इस तरह वोटिंग की
कि महाराष्ट्र का नाम इस देश में सबने मान्य किया कि महाराष्ट्र को इस देश में जातिवाद नहीं चलता है, इस देश में एक दूसरे को बांटने का काम नहीं चलता है, इस देश में महाराष्ट्र कभी ये बात कबूल नहीं करेगा कि एक इंसान से दूसरे इंसान को तोड़ा जाए। हम एकता में विश्वास रखते हैं, हम सब एक हैं, हम शिवाजी महाराज, शाहू फुले अंबेडकर की विचारधारा पे चलने वाले हैं और हमें ऐसी सरकार नहीं चाहिए जो लोगों को झूठ बोलती है, फूट डालती है लोगों में और उनको लूटती है। ऐसी ही सरकार को जिनको नकारा हमने, फिर एक बार 20 तारीख को यही काम हमको करना है और इस बार उसी जज्बे के साथ, उसी एकता के साथ हमको पृथ्वीराज साठे के लिए वोट करना है। पृथ्वीराज साठे हमारे उम्मीदवार है, उनकी निशानी है तुतारी बजाने वाला इंसान, लेकिन हमको दरअसल वोट करना है ये सरकार बदलने के लिए और ये सरकार बदलने के लिए कम से कम हमको 145 आमदार चाहिए। तो अगर हम ये नहीं भी देखें कि हमारा उम्मीदवार कौन है, हालांकि पृथ्वीराज साठे बहुत अच्छे उम्मीदवार हैं, खामोश तबीयत के, गरीब तबीयत के, सबकी मदद करने वाले उम्मीदवार हैं, लेकिन तब भी मैं कहूंगी कि हमारा फोकस, हमारा टारगेट होना चाहिए सरकार को बदलना, क्योंकि ये सरकार जालिम सरकार है, ये सरकार अत्याचार करने वाली सरकार है, जिसका जिक्र यहाँ सभी ने किया कि देश के प्रधानमंत्री आते हैं, देश के गृह मंत्री आते हैं, यहाँ के उप मुख्यमंत्री आते हैं, मुख्यमंत्री आते हैं और क्या बात करते हैं? क्या देश के विकास की कोई बात करनी नहीं चाहिए इन्होंने? क्या किसानों की समस्या पर बात करनी नहीं चाहिए? क्या मजदूरों की, लेबरर्स की, छोटे छोटे कामकाज करने वाले लोगों की बात नहीं करना चाहिए? बात कर रहे हैं तो एक जात से दूसरी जात को लड़ाने की बात, हिंदू मुस्लिम की बात, क्या जरूरत है ये बात करने? किससे किसको लड़ाना चाहते हैं? भाइयों और बहनों, अगर हमारा एक परिवार है, हमारा एक खानदान है, अगर वो खानदान का बाप अगर भाई से भाई को लड़ाता है तो वो खानदान कमजोर होगा कि मजबूत होगा? अगर हमारे देश का प्रधानमंत्री ये बात करता है कि एक है तो सेफ है, एक कौन नहीं है भैया, हम एक थे, एक रहेंगे और हमेशा से एक है। आप किसको सेफ बना रहे? वहां उत्तर प्रदेश में बात होती है कि 80% को 20% से धोखा है। 20% कौन से लोग हैं? गरीब लोग, मजदूरी करने वाले लोग, पंक्चर जोड़ने वाले लोग, गाड़ों पर अपना सामान बेचने वाले लोग, छोटे छोटे कारोबार करने वाले लोग, जो झोपड़पट्टियों में रहते हैं, ऐसे लोग। ये 20%, 80% को इनसे डरा रहे हो आप? इनसे डरा रहे हो 80% लोगों को, जिनके पास ताकत है, जिनके पास सरकार है, जिनके पास फौज है, जिनके पास पुलिस है, जिनके पास हर चीज है, वो इन कमजोर लोगों से आप डरा रहे हो। और अगर डरा रहे हो तो फिर आप किस काम के कि ये कमजोर लोग आपके 80% लोगों को धोखा बन रहे हैं? तो आपकी सरकार किस काम की, आपके कोर्ट किस काम के, आपकी फौज किस काम की, आपकी सारी जो प्रशासन है वो किस काम का? आप अपनी बात से ही अपना फेलियर बता रहे हैं, अपनी बात में ही आपका फेलियर छुपा हुआ है। आप फेल सरकार है और इसीलिए आप लोगों के दिमाग को दूसरी तरफ डाइवर्ट करने के लिए हिंदू मुस्लिम की भाषा कर रहे हैं। हमको वो सरकार चाहिए जो प्रेम की बात करती है, भाईचारे की बात करती है, जो संविधान की बात करती है, जो एकता की बात करती है। हमको वो सरकार नहीं चाहिए जो एक दूसरे को दूर करने की बात करती है। और इसीलिए
महाविकास आघाड़ी की सरकार चुन के लानी ही होगी। ये तो निकले थे 400 पार करने और संविधान को बदल देने। जिस संविधान ने ये सारे अधिकार हमको दिए हैं, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के संविधान ने हम सब एक हैं, हमको एक बनाया, हमको एकता की ताकत दी, समानता की ताकत दी। उसको तोड़ने वाले कौन थे आजादी से पहले? यही तो थे जो 4 जातियों में जिन्होंने अपने सारे समाज को बांट दिया था। कौन थे वो? यही तो थे। और जिनको शूद्र चलते नहीं थे, उनकी छांव, उनका साया अगर उन पर पड़ जाए तो ये भ्रष्ट हो जाते थे। इंसान को पांव में घंटा बजा के रास्ते पे चलना पड़ता था, घंटा बांधकर, पीठ पे झाड़ू बांधकर। अगर किसी पर इनकी छांव पड़ गई तो वो मारा जाता था, पीटा जाता था। आजादी से पहले ये हाल था, लेकिन डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के संविधान ने हर इंसान को बराबरी का अधिकार दिया। हर इंसान एक है, कोई छोटा नहीं, कोई बड़ा नहीं, कोई कितना भी पैसे वाला हो, कोई कितना भी गरीब हो, सबको एक ही अधिकार है, एक वोट का अधिकार। और वो वोट का अधिकार उसको ताकत देता है, उसको आवाज देता है। वो आवाज अगर आप अपनी सरकार तक पहुंचाएंगे तो कोई आपकी मॉब लिंचिंग करने की हिम्मत नहीं करेगा, कोई आपके घरों पर बुलडोजर चलाने की हिम्मत नहीं करेगा। अरे घरों पर बुलडोजर चला रहे हैं बिना कायदा कानून के। सुप्रीम कोर्ट ने कहा कि ये गलत है। सुप्रीम कोर्ट ने कहा आप किसी बगैर प्रक्रिया के किसी का घर नहीं तोड़ सकते, लेकिन तोड़ा जा रहा है। जो सरकार कानून को नहीं मानती है, कोर्ट को नहीं मानती है, वो सरकार चाहिए हमें? हरगिज नहीं। हम इस सरकार को बिल्कुल बाहर का रास्ता दिखाएंगे और उसके लिए हम सब इतनी तादाद में वोट करेंगे कि लोग सोचेंगे कि ये लोग किस तरह की ताकत के साथ वोट कर रहे हैं। कोई घर में नहीं बैठेगा उस दिन, क्योंकि ये 20 तारीख हमारे जिंदगियों का फैसला करने वाली तारीख है। ये 20 तारीख को ये तय होगा कि हमारे ऊपर जुल्म करने वाले रहेंगे कि हमारे लिए प्यार मोहब्बत के फैसले करने वाले रहेंगे। अभी बात हो रही थी 1400 करोड़ रुपए की। 1400 रुपए करोड़ आए, लेकिन कहां गए? यही तो हो रहा है पूरे मुल्क में। जो करप्शन बढ़ गया है, आज मंत्रालय में जाइए, कार्यकर्ता के बजाय गुत्तेदार दिखते हैं वहां पर। टक्केवारी चल रही है, पैसा लूटा जा रहा है और वो ही लूटा हुआ पैसा अवाम को दिया जा रहा है बड़े बनकर। एक गाना बचपन में हम सुनते थे, क्या मिलिए ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आए, असली सूरत छुपी रहे। तो ऐसे लोगों से, नकली चेहरे वाले लोगों से, अरे हमारी दुनिया में हमारा विश्वास ये है कि यहाँ हुकूमत फिरौन की नहीं टिकी, नमरूद की नहीं टिकी। ये हुकूमत बदलने वाली ताकत हमारे लिए मौजूद है और वो ताकत इन जालिम हुकूमों को दफन करने के लिए काफी है। सिर्फ हमको ये बात याद रखनी होगी कि इलेक्शन मौज मस्ती का टाइम नहीं होता, खेल कूद का टाइम नहीं होता है, आपसी दुश्मनियों को निपटाने का टाइम नहीं होता है, हम लोगों का पैसे कमाने का टाइम नहीं होता है। ये बहुत गंभीर समय है, सीरियसली लेने का टाइम है और हमने अपनी जिम्मेदारी पूरी करके वोटिंग करने के लिए जाना चाहिए, पोलिंग बूथ तक जाना चाहिए। चाहे घर में बूढ़ा हो, अपाहिज हो, कोई भी हो, हर एक ने जाना चाहिए। और ये वोट अगर हम देंगे तो ये सरकार बदलेगी और ये सरकार बदलेगी तो हुक्मशाही और जुल्म खत्म होगा। और हम अफसोस होता है उन लोगों को देखकर कि जो सेक्युलरिज्म की बात करते हैं, उन्होंने जाकर
जातिवादी ताकतों के साथ हाथ मिला लिया, उनके साथ सरकार में बैठ गए, गद्दारी किए। ये गद्दारी किससे किया? ये गद्दारी सिर्फ पवार साहब से नहीं किया, ये गद्दारी सिर्फ उद्धव ठाकरे से नहीं किया, आपसे भी किया है। क्योंकि आपसे जो वोट इन्होंने लिए हैं, वो वोट आपने किसी भी जातिवाद के लिए नहीं दिया। तो कैसे जातिवादी ताकतों के साथ ये गद्दार जाकर बैठ सकते हैं? इन गद्दारों को दफनाने का वक्त है, इन गद्दारों की ताकत खत्म करने का वक्त है। ये पैसे जो लूट रहे हैं, जिन पैसों के लिए ये गद्दार 50 खोके घेण्यासाठी तिकडे गेलेले आहे, वो गद्दारों के पैसे जो बोल रहे हैं ना योगी आदित्यनाथ, बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे। हमारी तो बात, हमारी सोच ये है कि इनका धोरण है लूटेंगे तो बांटेंगे, लूटेंगे और बांटेंगे, लूटेंगे और बांटेंगे। देश को लूट रहे हैं और इलेक्शन के समय पर बांट रहे हैं और अपने जेबों में पैसा डाल रहे हैं। इसलिए भ्रष्टाचार करने वाली सरकार हमें नहीं चाहिए, झूठ बोलने वाली सरकार हमें नहीं चाहिए, लूटने वाली सरकार हमें नहीं चाहिए और आपस में फूट डालने वाली सरकार हमें नहीं चाहिए। हमको अपनी जिम्मेदारी निभानी पड़ेगी, हमको अपनी जिम्मेदारी समझदारी से निभानी पड़ेगी। और मैं यही उम्मीद करती हूँ कि जिस तरह लोकसभा में आपने लोकसभा के इलेक्शंस में जिम्मेदारी निभाई, 20 तारीख को आप उसी तरह जिम्मेदारी निभाएंगे। खामोशी से चुपचाप जाकर अपनी ताकत जो आपको संविधान ने दी है, उस ताकत का इस्तेमाल करना है। इतनी ही आपसे गुजारिश करती हूँ और आपसे इजाजत चाहती हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।